चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांनी ही लेटर दिली अतुल सावेंना माझ्या नावाचं. माझं प्रतिष्ठान आहे देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठान. त्या अध्यक्ष नात्याने मी कामं मागितले होते. मला कामासंदर्भात मी सावेसाहेबांना भेटायला गेलो. त्यांनी मला याच्या अगोदर 4 ते 5 वेळेस शिवीगाळ केली. पण त्या दिवशी विधानभवनामध्ये मला मारहाण झाली. अशोक शेळके, प्रवीण चव्हाण आणि अतुल सावे यांनी मला मारहाण केली. याचे CCTV फुटेज सुद्धा मी न्यायालयातून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हे प्रकरण सगळं सत्य आहे. मला कुठल्याही पदाची म्हणजे याची हव्यास नाही, कशाचा प्रसिद्धीचा हव्यास नाही. कारण मी ऑलरेडी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना माहिती आहे. मूळ मुद्दा आहे की माझ्यासारख्या जर एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर बाकीच्यांचा काय विषय असेल. मला जाणून बुजून टार्गेट करण्यात आलं होतं आणि केलंय. कारण मी आता थोडं माझं इमानदारीचं काम असल्यामुळे पक्ष माझी दखल घेतोय. तुम्हाला मारहाण केली, मारहाणीचं काही तक्रार वगैरे केली तुम्ही? मी तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला इन CCTV कॅमेऱ्यामध्ये 10 PSI, 4 API आणि 1 पोलीस इन्स्पेक्टर गुन्हे शाखा अशा 14-15 जणांच्या टीमनी माझी इन कॅमेरा तक्रार घेतलेली आहे. आणि मला वाटतं ते FIR पण झालेला आहे. त्याची मी तुम्हाला परत वेळेवर देईल नक्कीच. मात्र तुम्ही हे मोठे आरोप तुम्ही एका मंत्र्यावर केलेले आहे, पण यांनी हे आरोप खोडून काढलेले आहे. आम्हाला असा निधी देता येत नाही असा देखील सांगण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की रितसर पत्राद्वारे तुम्ही त्यांना सांगितलं अशी मारहाण झालेली नाही आहे. CCTV फुटेज ते तपासा म्हणून सावे यांनी सांगितलं. सावे साहेब काय खोटं बोलताय तुम्ही? फक्त भद्रा मारुतीची शपथ घ्यायची. मी खोटं बोलतोय? मी घेतो भद्रा मारुतीची शपथ की सावे साहेब तुम्ही तुमच्या PAंनी मला मारहाण केली. अशोक शेळके तर मला संपवण्याचा प्रयत्न करतोय. तो अशा अनेक जणांना संपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि याची ही डिटेल्स ते म्हणले होते ना मीडियाला की बाबा आम्हाला निधी देता येत नाही. मी काय साहेब तुम्हाला निधी मागितलेला नाही. माझ्या बापाला मागितला मी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना. देवेंद्र फडणवीस साहेबांचं लेटर पण तुम्हाला 2-3 दिवसात भेटून जाईल. हे बघा पत्रकार बांधवांनो, साहेब खोटं बोलते त्याचा हा पुरावा. ओके, आता मुख्य मागणी काय मग तुमच्या? माझी मुख्य मागणी एकच आहे, साहेबांवर कारवाई झाली पाहिजे. कारण कार्यकर्त्यांची अवकात काय हे सगळ्यांना माहिती आहे. शिवराज चव्हाणांची काय अवकात आहे मुख्यमंत्री पद गेल्यावर, बरोबर आहे नाही? त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश नाही आहे. आणि 100% तुम्हाला सांगतो मी, पक्षाने जर कारवाई केली नाही इथून पुढे त्याची रक्तरंजित कहाणी होईल. त्याला चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघंच जबाबदार असतील. आणि मी माझ्या जर अंगावर आलं तर मी कोणाला सोडणार नाही. ह्या मी पक्षाला एक कार्यकर्ता म्हणून रक्ताचं पाणी करणारा म्हणून इशारा देतोय. पक्षाने कारवाई केलीच पाहिजे, नाहीतर परवापासून याचे विपरीत परिणाम मुंबईत दिसतील.